नमस्कार मित्रांनो, आपण आलो आहे पुण्याच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये, म्हणजे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये आलो आहे। आणि हे स्टेडियम पुण्यामधील एका छोट्याशा गावात म्हणजे गहुंजेमध्ये निसर्गरम्य वातावरणात वसलेला आहे। मित्रांनो, आजूबाजूचा परिसर तुम्ही पाहू शकता, एकदम छान सुंदर असे हिरवगार झाडं, डोंगर वगैरे सह्याद्रीच्या कुशीत वसलेले स्टेडियम आहे। या स्टेडियमची आसन क्षमता 50,000च्या जवळ आहे। मित्रांनो, या स्टेडियमचा व्ह्यू जबरदस्त येतो, जसं तुम्ही खाली पाहू शकता। रत्नागिरी जेट्स विरुद्ध कोल्हापूर टस्कर्स हा सामना चाललेला आहे आणि आपण स्टेडियमच्या सर्वात उंच ठिकाणी आहोत आणि इथून ह्या सामन्याची मजा एवढी जबरदस्त येते काय सांगू तुम्हाला। चला तर मग मित्रांनो, आपण या स्टेडियमची रचना कशी असते आणि मॅच चालू असताना स्टेडियम मध्ये काय घडामोडी घडतात, कुठल्या डिपार्टमेंट कुठे असते, कुठला स्टँड कुठे आहे, या सर्व गोष्टी जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये। दुसरा सिक्युरिटी चेक पूर्ण केल्यानंतर आपल्याला थोडा पायऱ्यावर चढल्यानंतर दिसतो एक पुतळा, तो म्हणजे डीबी देवधर यांचा पुतळा आहे। डीबी देवधर म्हणजे दिनकर बळवंत देवधर, जे महाराष्ट्र क्रिकेटमधील एक सन्मानाचं खूप मोठं नाव आहे, ज्यांनी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची स्थापना केली होती। तर त्या पुतळ्याकडे जाऊयात आपण। दिनकर देवधरांचा जन्म पुण्यात झाला होता, त्यांच्याबद्दल बऱ्यापैकी माहिती इथं या बोर्डवर दिलेली आहे। पुण्यात 14 जानेवारी 1982 ला त्यांचा जन्म झाला होता। 47 वर्षाचं क्रिकेट करिअर होतं त्यांचं आणि महाराष्ट्र क्रिकेट संघटना स्थापन करण्यात त्यांची खूप मोलाची भूमिका होती। चला तर मग आपण थोडं पुढे जाऊयात। पुढे स्टेडियम मध्ये हा जो बॉक्स दिसतोय तुम्हाला, हा साऊथ स्टँड आहे। वरच्या साईडला साऊथ स्टँड, हा पूर्ण सगळा साऊथ स्टँड आहे। एमसीएचा हा मोठा नवीन लोगो, जो 2024 ला लोकार्पण झाला होता। नवीन लोगो या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचा। आता एमपीएल चालू असल्यामुळे मुलांची एमपीएल आणि WMPL अशा या 6 टीम आणि ह्या 4 टीमाबद्दल इथं माहिती दिलेली आहे। मुलांच्या 6 टीमा, जी ईगल नाशिक टायटन्स असेल, कोल्हापूर टस्कर्स असेल, रायगड रॉयल्स असेल, पुणे बाप्पा असेल, रत्नागिरी जेट्स असेल आणि सातारा वॉरियर्स, ह्या 6 संघ महाराष्ट्र प्रीमियर लीगचा हिस्सा आहेत। तर WMPL मध्ये आपण 4 संघ पाहू शकतो। ते 4 संघ कोणते आहेत? पुणे वॉरियर्स, रत्नागिरी जेट्स, रायगड रॉयल्स आणि सोलापूर स्मॅशर असे 4 संघ WMPL मध्ये खेळत आहेत। तर सर्वात प्रथम मी तुम्हाला दाखवतो साऊथ स्टँड आतनं कसा दिसतो ते। इकडे गेल्यानंतर तुम्हाला नजारा दिसतो, ज्या नजाऱ्यासाठी सर्व लोक इथे येतात, हे म्हणजे ग्राउंड। आता सध्या ग्राउंडवर कोल्हापूर टस्कर्स आणि रत्नागिरी जेट्स या 2 संघाचा सामना चाललेला आहे आणि आलो आपण आहोत स्टँड मध्ये। या प्रकारे स्टँड तुम्ही पाहू शकता, हा साऊथ स्टँड आहे। पुढच्या साईडला तो दिसतोय, तो तिकडे दिसत एक कॉमेंट्री बॉक्स आहेत, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन लिहिलेलं। साऊथ स्टँडच्या या साईडला आले असताना समोर बघू शकता तुम्ही, साऊथ स्टँडच्या आपण कुठल्या साईडला आहोत, तर या साईडला आलेले असताना आपण साऊथ स्टँडच्या मागच्या साईडला, म्हणजे ह्या वरच्या काचामध्ये मॅच ऑफिशियल्स असतील, मॅच रेफरी असतील, थर्ड अंपायर असतील, या सर्वांची व्यवस्था, ब्रॉडकास्टर, मीडिया, या सर्वांची व्यवस्था या काचामध्ये केलेली असते। तर ह्या काचांच्या पलीकडे जो काच आहे, तो पलीकडे दिसतोय, तो जो महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन लिहिले त्याच्या खालचे काच, त्यामध्ये सर्व संघाचे डगआउट्स असतात। दोन्ही संघाचे डगआउट्स, पेव्हिलियन त्या दोन्ही साईडला आहेत। तर त्याच्या पलीकडच्या साईडला परत एक मीडिया, ब्रॉडकास्टर, सगळ्या न्यूज रिपोर्टर वगैरे बसण्याची व्यवस्था एकदम पलीकडच्या काचामध्ये केलेली असते। तर या साईडला तुम्ही पाहू शकता किती प्रेक्षक बसलेले आहेत स्टेडियम मध्ये। स्टेडियमच्या बरोबर समोर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन लिहिल्याच्या बरोबर समोर दोन्ही संघाचे डगआउट्स असतात, ज्यामध्ये एक संघ या साईडला बसलेला असतो तर दुसऱ्या संघाचा डगआउट त्या साईडला आहे। आणि तुम्ही समोरच्या साईडला पाहू शकता महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन लिहिलेल्या त्या साईडला कॉमेंटेटर
कॉमेंटेटरची व्यवस्था समोरच्या साईडला केलेली असते. पुणे इंटरनॅशनलचं हे स्टेडियम अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेलं आहे. या स्टेडियमवर तुम्ही पाहू शकता 4 मोठ्या मोठ्या फ्लड लाईट्स आहेत, ज्याच्या एक या साईडला एक मोठी फ्लड लाईट्स आहेत, दुसरी त्या साईडला, तिसरं तिकडं आणि चौथं आपल्या मागे आपण पाहू शकता. आणि चौथं आपल्या मागच्या साईडला आहे. प्रेक्षकांना रिप्लेस दाखवायला काही DRS सिस्टीम वगैरे असेल, स्कोअर कार्ड असेल, या सर्व गोष्टी दाखवण्यासाठी 4 मोठ्या मोठ्या स्क्रीन प्रत्येक फ्लड लाईटच्या खाली लावलेल्या आहेत. मित्रांनो, आपल्या या पुण्याच्या मैदानाची रचना एका खोलगट बशीप्रमाणे आहे. त्यामुळे मैदानाच्या कुठल्याही कोपऱ्यात तुम्ही बसला असाल तर तुमचा व्ह्यूइंग एक्सपिरियन्स सगळ्यात बेस्ट असतो. मित्रांनो, 2012ला या स्टेडियमची निर्मिती झाली होती. IPL सारख्या संघाचं हे होम ग्राउंड होतं. पुणे सहारा वॉरियर्स, रायझिंग पुणे सुपर जायंट, चेन्नई सुपर किंग या तिन्ही संघाचं हे होम ग्राउंड होतं. मित्रांनो, या मैदानावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे सामने देखील होतात. भारतीय संघाने तिन्ही प्रकारचे सामने या मैदानात खेळलेले आहेत. T20 असेल, टेस्ट असेल, ODI असेल, तिन्ही प्रकारचे सामने खेळले जातात. आंतरराष्ट्रीय सामने या मैदानावर चालूच असतात. आंतरराष्ट्रीय दर्जाचं अत्याधुनिक सुविधा असलेले स्टेडियम आहे. सध्या या मैदानावर WMPL आणि MPL म्हणजेच वुमेन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग आणि महाराष्ट्र प्रीमियर लीगचे सामने होत आहेत. महाराष्ट्राचे रणजी सामने या मैदानावर होतात. आंतरराष्ट्रीय सुविधांनी सुसज्ज असलेले स्टेडियम निसर्गरम्य वातावरणात प्रेक्षकांना एक शानदार अनुभव देतं. मित्रांनो, विराट कोहलीचं फेवरेट ग्राउंड आहे ऑस्ट्रेलियाचं ॲडिलेड ओव्हल. पण तुम्ही जे मागं पाहताय पुण्याचं MCAचं गवंजी स्टेडियम, हे विराट कोहलीसाठी खास स्टेडियम आहे. या स्टेडियमवर विराट कोहलीने 12 सामने खेळले आहेत. या 12 सामन्यात 865 धावा केल्या आहेत, ते सुद्धा जवळजवळ 80च्या सरासरीने. विराट कोहलीच्या करिअरमधील सर्वोच्च धावसंख्या आधी 254 आहे, ती याच ग्राउंडवर आली आहे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध. मित्रांनो, विराट कोहलीची कोणती इनिंग तुम्ही या ग्राउंडवर लाईव्ह पाहिली आहे का? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.